आई जगदंबेच्या कृपेची अनुभूती देणारा पवित्र पावन ग्रंथ म्हणजे दुर्गा सप्तशती। या ग्रंथाच्या वाचनाने मनुष्याच्या जीवनात काय बरं बदल होतात, त्याचबरोबर हा दिव्य ग्रंथ कशा प्रकारचे अनुभव माणसाला देतो तुम्हाला माहितीये? प्रभू श्रीरामचंद्रांनी सुद्धा दुर्गा सप्तशतीचं पठण केलं होतं। कधी आणि का? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आजच्या या व्हिडिओत जाणून घेऊया, पण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा। मंडळी, यंदा 15 ऑक्टोबर पासून देवीच्या नवरात्राची सुरुवात होते। हा उत्सव शक्तीचा जागर करण्याचा उत्सव आहे। देवी उपासनेला फार मोठी परंपरा प्राचीन काळापासून आहे। देवीची आराधना तिला शक्तीचं स्वरूप मानून केली जाते आणि फक्त भारतातच नाही तर संपूर्ण जगभर विविध स्वरूपात तिची उपासना मनोभावे करण्यात येते। भारतीय संस्कृतीत देवीचं स्थान अनन्यसाधारण असून तिला माता मानलं जातं। दुर्गा देवीच्या संदर्भातला एकमेव प्रमाण ग्रंथ म्हणून दुर्गा सप्तशतीची सर्वदूर ख्याती आहे। इतकंच नाही तर तो स्त्री शक्तीचं स्वरूप उलगडून सांगणारा अद्वितीय ग्रंथ आहे। यात किंचितही शंका नाही आणि अतिशयोक्ती तर नाहीच नाही। सर्व पुराणात मार्कंडेय पुराण प्राचीन मानलं जातं आणि त्याच मार्कंडेय पुराणातला दुर्गा सप्तशती अंश आहे। देवी नित्य रूपा असून तिने सर्व जग व्यापलं आहे। ती विविध प्रसंगात विविध रूपात विश्वात प्रकट होत असते। दुर्गा सप्तशतीचं दुसरं नाव देवी महात्म्यही आहे। याचे 13 अध्याय असून यात देवी महिषासुर मर्दिनीच्या रूपात प्रकटली असून तिने सर्वसामान्यांना त्राही भगवान करून सोडणाऱ्या दुष्ट आणि क्रूर राक्षसांशी तुंबळ युद्ध करून त्यांचा पराभव कसा केला याचं रसाळ भाषेत वर्णन या ग्रंथात आहे। मुळात या ग्रंथात 568 श्लोक होते, परंतु वेळोवेळी त्यात भर पडत गेली आणि शेवटी त्याची संख्या झाली 700। म्हणूनच हा ग्रंथ कालांतराने दुर्गा सप्तशती म्हणून ओळखला जाऊ लागला। या दुर्गा देवीची उपासना बाह्य आणि अभ्यंतर अशा 2 प्रकारे केली जाते। यापैकी बाह्य उपासनेचे 2 भाग आहेत, ते असे की वैदिक आणि तांत्रिक। वैदिक पूजेत यज्ञ, तप, भक्ती, ज्ञान तसंच योगा व्यतिरिक्त मूर्तीपूजेचाही समावेश आहे। तांत्रिक साधनेत देवी पूजेत तांत्रिक सर्वार्थाने देवीशी एकरूप होतो असं म्हणतात। महिषासुराला तमोगुणयुक्त मानवी मनाचं प्रतीक मानून मार्कंडेय पुराणात प्रस्तुत केलं आहे, परंतु देवी भागवतात मात्र त्याला देवीवरील प्रेमाने उन्मत्त आणि आंधळा दाखवला आहे। दुर्गा सप्तशती दैत्यांच्या केवळ संहाराची शौर्यगाथा नसून कर्म, भक्ती आणि ज्ञानाची त्रिवेणी असून ती भक्तांचे सर्व मनोरथ पूर्ण करते। या ग्रंथाच्या विशिष्ट पद्धतीने केलेल्या पारायणामुळे पारायणकर्त्याच्या सर्व इच्छा पूर्ण होतात, यात तीळ मात्रही शंका नाही। आता बघूया दुर्गा सप्तशतीचा मानवावर काय परिणाम होतो। दुर्गा सप्तशती म्हणजे सिद्ध मंत्रांचा असा अतुलनीय संग्रह आहे ज्याचा विधिवत पाठ केला असता पाठ करणाऱ्याची कुंडलिनी शक्ती जागृत व्हायला मदत होते। आणि त्यातही या दुर्गा सप्तशती ग्रंथाचा पाठ जर नवरात्रीच्या काळात केला गेला तर त्याचे सुंदर अनुभव भक्तांना येतात, कारण नवरात्रीच्या काळामध्ये देवी साक्षात घटरूपाने आपल्या घरामध्ये वास्तव्य करत असते। याशिवाय काही सिद्धीही प्राप्त होतात। सीतेच्या वियोगामुळे दुःखी झालेल्या प्रभू श्रीरामचंद्रांनी सुद्धा नवरात्रात विधिवत सप्तशती पाठ केल्याचा रामायणात उल्लेख आढळतो। परिणामी भगवतीच्या कृपेने सीता श्रीरामांना परत मिळाली। इतकंच नाही तर लंकेवर मिळवलेला विजयही तिच्याच कृपेने प्राप्त झाला। भगवान शंकरही एकदा पार्वती मातेला म्हणाले, पार्वती, शक्तीशिवाय मी शिव म्हणजे शवासमान। जेव्हा मी शक्तियुक्त असतो तेव्हा मी भक्ताची कुठलीही इच्छा तात्काळ पूर्ण करतो। तर असा हा दुर्गा सप्तशतीचा महान ग्रंथ। हा ग्रंथ वाचण्यापूर्वी भक्तांनी त्याचे नियम मात्र जाणून घ्यावे। त्याचे नियम अतिशय कडक आहेत, उच्चारांमध्ये स्पष्टता हवी, कारण हा आई जगदंबेच्या कृपेचा अनुभव देणारा ग्रंथ आहे आणि म्हणून त्याचे नियम कडक आहेत। काच अर्गला, कीलक, प्राधानिक रहस्य, वैकृत रहस्य, मूर्ती रहस्य ही सप्तशतीची षडांग असून त्याच्या क्रमात मतभेद असले तरी सप्तशतीच्या विधिवत पाठांमुळे संबंधिताला अपेक्षित असलेलं फळ यथावकाश मिळतंच मिळतं।
सप्तशती या ग्रंथाचं विधिवत नियमांनुसार पठण केल्याने भक्ताला अनुभव येतोच येतो, त्याची मनोकामना पूर्ण होते, आई जगदंबेच्या कृपेचा अनुभव त्याला येतो. पण मग एक प्रश्न असा उभा राहतो की आई जगदंबा तर मायाळू आहे, दयाळू आहे, ती साक्षात आई आहे. मग तिचा ग्रंथ वाचताना एवढ्या कडक नियमांचं पालन का करायचं? तिचा ग्रंथ वाचताना जर काही चूक झाली तर त्याची शिक्षा मिळणार आहे का, असे प्रश्न मनात येतात. तर याचं उत्तर अगदी साधं आहे. आई जगदंबा भक्तांवर कृपा करते यात शंकाच नाही. परंतु दुर्गा सप्तशती हा ग्रंथच इतका दिव्य आहे की या ग्रंथातला प्रत्येक शब्द न शब्द, ओळ न ओळ अत्यंत दिव्य अनुभूती देणारी आहे आणि म्हणून त्याचं उच्चारण स्पष्ट असलं पाहिजे. ते म्हणण्याचे काही नियम आहेत, ते जाणकार व्यक्तीकडून जाणून घेतले पाहिजेत आणि त्यानंतरच दुर्गा सप्तशतीच्या पाठाला सुरुवात करायला हवी. कारण दुर्गा सप्तशतीचा पाठ चालू असताना किंवा दुर्गा सप्तशतीचा पाठ पूर्ण झाल्यावर भक्ताला त्याच्या मनोकामना पूर्तीचा अनुभव येणार असतो आणि म्हणून त्यासाठी एवढे कष्ट तर घ्यायलाच हवे. आणि अगदी साध्या भाषेत सांगायचं झालं, आई प्रेमळ जरी असली, लेकरावर कृपेचा वर्षाव जरी करत असली, तरी सुद्धा जेव्हा जेव्हा लेकराला शिस्त लावायची वेळ येते तेव्हा आई कडक धोरणही स्वीकारते. यात काही शंकाच नाही, नाही का? लेकराचं बेशिस्त वागणं कोणत्याच आईला सहन होत नाही, बरोबर ना? आणि म्हणूनच दुर्गा सप्तशतीचा पाठ जर घरात करायचा असेल तर घरातल्या सगळ्याच सदस्यांना त्याचे नियम समजावून सांगावेत. पाठ चालू असेपर्यंत कुठलंही बेशिस्त वर्तन, कुठल्याही प्रकारचं मांसाहार, कुठल्याही प्रकारचं व्यसन, त्याचबरोबर कुठल्याही प्रकारचे वादविवाद, भांडणं घरामध्ये होता कामा नये याची काळजी घ्यायला हवी आणि ती घरातल्या सगळ्या सदस्यांनीच घ्यायला हवी. यावर एक अगदी साधा उपाय म्हणजे दुर्गा सप्तशतीचा पाठ करायचा ठरलं तर घरातल्या सगळ्यांनाच त्या नियमांची कल्पना द्यावी. सगळ्यांनाच नवरात्रीच्या 9 दिवसांमध्ये त्या नियमांचं पालन करायला सांगावं. संपूर्ण कुटुंब मिळून जेव्हा आईच्या भक्तीमध्ये रंगून जाईल तेव्हा सगळ्यांनाच आईच्या कृपेचा अनुभव येईल. मग मंडळी, तुमच्या घरात कधी तुम्ही सप्तशतीचा पाठ केला आहे का? तुम्हाला त्या संदर्भात कधी काही चांगला अनुभव आला आहे का? आई जगदंबेच्या कृपेचा अनुभव तुम्ही कशा प्रकारे घेतलात? कमेंट करून आम्हाला नक्की सांगा. त्याचबरोबर याबद्दल आणखीनही काही शंका असतील तर त्याही कमेंट बॉक्समध्ये विचारा. सगळ्यात महत्त्वाचं, जाता जाता कमेंट बॉक्समध्ये आई जगदंबेचा उदो उदो लिहायला विसरू नका. आई जगदंबेचा उदो उदो. अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओंसाठी लोकमत भक्ती चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा, म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका.